काय मित्रांनो, रामेश्वरला आलाय आणि आपल्या भगवान महादेवांचं दर्शन झालेलं आहे. हर हर महादेव करून झालंय आणि आता रामेश्वर मध्ये कुठले कुठले स्पॉट फिरायचं आहे हे ठरवत आहात. हे समजत नाही काय काय करायचं. मी आहे ना मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रामेश्वरमध्ये आपलं रामेश्वराचं दर्शन झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी व्हिजिट करायच्या हे सगळे दाखवणार आहे. आम्ही स्वतः फिरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला सुरू करूया आपली द फॅमिली. पिलेला आहे कारण तरतरीची गरज आहे आपल्याला. चहा बंद होता खरं, या 5-6 दिवसात खूप चहा होणार आहे. मागली सगळी कसर भरून निघणार आहे. आता मेन गेम आहे, आपल्याला बार्गेनिंग करायचं आहे सगळे ठिकाण फिरण्यासाठी. संजनाला सांगितलं थोडंसं इनिशिएटिव्ह घे, बायका असल्यावर बऱ्यापैकी चांगलं बार्गेन होतं. चला बघूया किती रुपये म्हणतात बघूया फिरायला. आपल्याला इथले धनुष्यकोडी असेल, राम सेतू तिथला असेल, अब्दुल कलाम म्युझियम असेल, त्यांचं घर असेल, लक्ष्मण मंदिर, म्हणजे खूप सारी मंदिरं आहेत, खूप सारे स्पॉट आहेत, ते सगळे कव्हर करायचे आहेत. आपल्याला बारकी रिक्षा पुरेल, इथं मोठ्या मोठ्या रिक्षा आहेत. बघूया काय म्हणतात बघूया. चला. विभीषण मंदिर, फ्लोटिंग स्टोन, राम तीर्थ, जय हनुमान मंदिर, राम मंदिर, नटराज, राधाकृष्ण मंदिर, लक्ष्मण तीर्थ, पंचमुखी हनुमान, जरुका, इथं पाय उठलेत, हे धनुष्यकोडीचं. हे कितना रुपये लेंगे भैया ये सब? पूरा घुमाना तो 2000. कितना? 2000 रुपये म्हणते. नहीं सांगाले तर बड़ा गाड़ी, ओ बड़ा गाड़ी बोल रहे क्या आप? इतना लोग है बस. आराम से बैठ 2000 ठीक आहे. चल लई सांगाले दोन हो. म्हणजे लई झालं. 2000 मित्रांनो. चला बघूया या आपल्याला. मेन चॅलेंजिंग पार्ट हाच आहे मित्रांनो आपल्याला, की गाड्या सगळ्या मोठ्या दिसत आहेत, बारका रिक्षावाला दिसत नाही. आता एक तर आपल्याला काय केलं पाहिजे म्हणजे बारकी गाडी बघितली पाहिजे किंवा मग आपल्याला जोडीदार कोणतर बघितला पाहिजे. कोण आहेत? तर मित्रांनो गाडी आपण ठरवलेली आहे. ॲक्च्युली तोच प्रॉब्लेम आला की गाड्या सगळ्या मोठ्या आहेत आणि तुमची लहान फॅमिली जर असेल तर प्रॉब्लेम होणार आहे. आता आपल्याला हे एक बुलढाण्याची फॅमिली सापडली आणि त्यांच्याबरोबर आपण शेअरिंगमध्ये निघालो. 2000 रुपयाला गाडी ठरली आहे. अराउंड 12 प्लेसेस आपल्याला दाखवणार आहेत. चला बसा. चला मित्रांनो, गाडीत बसलोय आणि बाहेर पडलो. आता सगळ्यात पहिलं आपलं जे टुरिस्ट ठिकाण आहे ते आहे धनुष्यकोडी. दरवेळी म्हणजे ज्या ठिकाणी आपण कायम जातो तर कसं असतं की एक क्रम असतो, त्या क्रमानुसारच आहे सगळं इथं पण. त्यामुळे सगळ्यात आधी आपण जे जाणार आहे धनुष्यकोडी, ते इथून सर्वात लांब ठिकाण आहे. ते आधी तिकडे नाही धनुष्यकोडीला आणि तिथनं परत हळूहळू आपण जवळची ठिकाण करत यायचं आहे. बघा तुम्हाला गाडी दाखवतो, गाडी कशी आहे, गाडी आणि ड्रायव्हर. चला आता जाऊया धनुष्यकोडीला आणि बघूया काय काय. मित्रांनो चाललेलो जाता जाता आणि जाता जाता हे बघा लोकल मार्केट सगळं रामेश्वरमचं दाखवतो तुम्हाला. हे बघा कसं आहे इथं, काय आहे हे बघा, या हंड्या वगैरे आहे तिथं. इथं कलर मागं बाजार पण होता, जे भाज्या वगैरे, आणि थोडक्यात ते मेन चौक असले का तिथं ट्रॅफिक आहे बघा, त्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल. बघा तिकडं मागं भाज्या वगैरे पण आहेत, ते बाजार आहे आज थोडक्यात. चला थांबवलेलं. इथं बघा आपण ऑलमोस्ट रामेश्वरमचं बाजार वगैरे सोडून सगळं बाहेर आलतो आणि त्या एका ठिकाणी त्यानं पाणी घ्यायला सांगितलं आपल्याला, कारण म्हटलं पुढे गेल्यावर रेट हाय आहेत खूप, त्यामुळे इथंच पाणी घ्या. आता इथं घेतलंय आम्ही पण, बघूया आता पुढं रेट कसे आहेत, काय आहेत, इथं कमी आहेत कसं आहे बघूया. चला ऑलमोस्ट बघा हे आता बॉर्डर दिसते माझ्यामध्ये गावाची, कारण बॅरिगेटिंग वगैरे जा. चला आपण धनुष्यकोडीला. असं म्हणतात की भारताचं शेवटचं टोक आहे. रस्ता इथे संपतो आणि समुद्र सुरू होतो. प्रथम तुम्हाला दाखवेल की गर्दी किती आहे. सगळ्यात महत्त्वाचं रविवार आहे आणि जानेवारी महिना, डिसेंबर महिना, ऑक्टोबर महिना हे फिरण्याचे दिवस मानले जातात, सहलींचे दिवस मानले जातात आणि लोकांनी सहली काढलेल्या आहेत. आणि हे इथे दिसतंय तर बघा इकडं उजव्या बाजूला जे दिसतोय तर हा आहे हिंदी महासागर, जो आपण आजपर्यंत नकाशामध्येच बघितला
तो इथं पाहायला आपल्याला मिळतो आहे. आणि इकडच्या बाजूला म्हणजे डाव्या साईडला आता इथनं हां थोडं प्रथम हात वर करतो आहे. तर हा जो आहे तो हा बंगालचा उपसागर. आणि ह्या दोघांचं पुढं जिथं आपण आत्ता निघालो आहे की जिथं रस्ता संपतो, असं म्हणतात की रस्ता इथं संपतो आणि संपलाच ना लिटरली. रामेश्वरमधनं इथं आलेला हा धनुष्यकोडीला रस्ता इथं संपलेला आहे. तिथं एक राऊंड अबाउट आहे आणि परत रिटर्न जातो रस्ता. आणि तिथं आपल्याला पाहायला मिळतो ह्या दोन महासागरांचा संगम, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर. बंगालच्या उपसागराला असं म्हणतात की तो शांत आहे, संयमी आहे, जास्त लाटा उसळत नाहीत. आणि हिंद महासागर असं म्हणतात की खवळलेला असतो. तर बघा गर्दी खूप आहे, प्रचंड आहे. आपण काय करूया, तिकडल्या बाजूला जाऊया प्रथम. आता ज्या शेअरिंग गाडीनं टमटमनं आपण इथं आलो त्यानं आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे की अर्ध्या तासात तुम्ही गाडीजवळ या, अदरवाईज पुढले पॉईंट मिस होतील. टोटल 12 पॉईंट जे आहेत त्यापैकी हा पहिला पॉईंट इथं अर्धा तास त्यानं आपल्याला दिलेला आहे. नाहीतर पुढले पॉईंट मी कट करणार असं तो म्हणला आहे. चला तिथं जाऊया, तिथं काही फोटो घेऊया, शॉट घेऊया आणि आपण परत जो सेकंड पॉईंट आहे तो कवर करूया. चला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे भारताचं शेवटचं टोक ज्याला म्हणलं जातं तर धनुष्यकोडीला. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय की इथं जमीन संपलेली आहे. आणि इथून पुढं ज्यावेळेला 2017ला मी आलेलो त्यावेळेला इथं भरती नव्हती, होय ना प्रथम? नव्हती. त्यामुळे इथून पुढं पाक आम्ही अक्षरशः तिथं जे एक छोटंसं म्हणजे बेड टाईप दिसतंय बघा, तर तिथंपर्यंत आम्ही चालत गेलेलो. पूर्ण हे वाळू आहे इथं आणि त्यातनं तुम्ही चालत जाऊ शकताय. आणि इथूनच पुढं जर तुम्ही असं गेला स्ट्रेट, थोडंसं माझी बोट दिसून देत प्रथम, तर इथून पुढं जर तुम्ही असं स्ट्रेट गेला तर हाच आपण म्हणू शकतो की राम सेतू आहे मित्रांनो. कारण ह्या टोकापासून पुढं जर मॅपवर तुम्ही बघितलं, आत्ता शॉर्टमध्ये तुम्हाला दिसत असेल, प्रथमनं टाकलं असेल, तर इथून असं पुढं गेला की राम सेतू आहे. तर आपण असं म्हणू शकतो की इथून राम सेतू आपला सुरू झालेला आहे. आणि आता आपण इथं खाली जायचं आहे आणि पाया पडायचं आहे राम सेतूला. त्या आपल्या श्रीरामांनी केलेल्या कर्तृत्वाला, की समुद्राला सुद्धा त्यांनी काय केलं, ओलांडलं. हे आपल्या इच्छाशक्तीच्या याच्यावर, आपल्या प्रेमाच्या जोरावर, धर्मस्थापनेच्या साठी. आणि हेच आपल्याला आयुष्यात हे करतं की आठवण करून देतं, भान करून देतं की बाबा काही अशक्य नाही आहे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे आहे मित्रांनो, हा राम सेतू. ह्या राम सेतूची झालेली सुरुवात इथनं एक 18 किलोमीटर पुढे गेला की श्रीलंका आहे. जायचं काय? चला बघा, म्हणजे इथनं पवत तर जाता येणार नाही, मला पवता येणार नाही. तर तुम्ही जर सपोर्ट केला, लाईक केलं आत्ता, तर आपले सबस्क्रायबर वाढतील, आपलं चॅनलचा रीच वाढेल. आणि कधी तर आपण बाय प्लेन श्रीलंकेला जाऊ आणि तिकडं इकडची बाजू दाखवू, आहे ना प्रथम? चला आता आम्ही थोडंसं एक्सप्लोर करतो. प्रथम तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट घेईल, त्याच्यानंतर दिसतील. आम्ही खाली जाऊन थोडंसं एन्जॉय करतो. बायकांच्या डोक्यात काय सुरू असते मला हो का, हे दगड दाखवायला आले. हो कपडे धुवायला चांगला दगड आहे. काय म्हणतात, कपडे धुवायला किती चांगला दगड आहे. स्वच्छ पाणी आणि निसर पाणी आणि काय कसला काय भारी दगड. याच्यावर काय बोलायचं प्रथम? वॉशिंग मशीन विकूया आणि दगड घेऊन हा धूत तर नाही घरात. बस आता पुढे जाऊ नकोस एक साईडहून. हा, चला चला काही शॉट घेऊया आता. चला घे फोटो, घे फोटो घ्या आता. चला स्माइल करा. फोटो सेशन वगैरे सगळं झालंय. अर्धा तास कटाकटी पुरतात, लक्षात घ्या. म्हणजे अर्धा तास झालाय आमचा. बऱ्यापैकी फोटो काढले, बऱ्यापैकी शॉट घेतले. एक्सप्लोर करायचं असेल तर माझ्या मते 1 तास किमान पाहिजे, होय ना? आता शॉपिंग वगैरे आम्ही काही इथं करत बसणार नाही, कारण त्यांना अर्धा तासात या म्हणलंय तिथं, त्यामुळे निघालोय. चला भारताचं शेवटचं टोक. सलाम, बाय बाय. चलो तुम्ही या आणि एक्सप्लोर करा. आता गाडीपाशी जाऊया. जाताना काय तर बघा, इथं खायला वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता आम्ही काहीतरी घेतो. फक्त मला एक गोष्ट तुम्ही सांगायची मित्रांनो, की इथं जानेवारी महिन्यात कच्चे आंबे कसे काय मिळतात. आपल्या इथं मिळतात का सांगा. कोकणात काय टेक्नॉलॉजी असली तर मला नक्की सांगा. इथं तर मिळतात बाबा कायम. तिरुपतीत सुद्धा जावा, कधी पण कच्चे आंबे मिळतात आणि इथं सुद्धा मिळतात. चला जाऊया, गाडीत जाऊया. आता काय दाखवतोय बघूया.
आपला धनुष्यकोडी पॉइंट झालाय आणि इथनं आता आपण निघालो जुन्या धनुष्यकोडीकडं, जिथं आधी जुनी धनुष्यकोडी होती तिकडे निघालोय. तिथली काय स्टोरी आहे, तिथली काय आहे तिथे जाऊन तुम्हाला सांगतो. त्याला जुनी का म्हणतात, पण इथं ट्रॅफिक एक लय घाण लागलंय बघा. कुयाकडे ट्रॅफिक आहे, नुसतं अशी गाड्या हळू चालल्या. चला मित्रांनो, जे जुनं धनुष्यकोडी गाव ज्याच्याबद्दल मी तुला बोललेलो, तर तिथं आपण आलो आहे. 1964 पर्यंत हे सगळं राहतं गाव होतं मित्रांनो. इथं म्हणजे लोक राहायची, शाळा होती, चर्च होतं इथं. हे जे पुढं दिसतंय तुम्हाला पडलेलं, हे रेल्वे स्टेशन होतं, पोस्ट ऑफिस होतं. तर बऱ्यापैकी एक अखंड वसलेलं गाव होतं. कस्टम ऑफिससुद्धा होतं, कारण इथनं लोक पुढं श्रीलंकेला जायचे. तर 1964ला एक खूप मोठं सायक्लोन आलं इथं, आणि त्या सायक्लोनमध्ये संपूर्ण गाव वाहून गेलं समुद्रात. रेल्वे, एक पॅसेंजर रेल्वे येत होती, तर तीसुद्धा त्या समुद्रात वाहून गेली. खूप मोठी ट्रॅजेडी आहे इथं. जसं हे रेल्वे स्टेशन आहे, तसं तिकडच्या बाजूला चर्च आहे, पोस्ट ऑफिस, म्हणजे सगळे असे त्या गावाचे राहिलेले अवशेष इथं तुम्हाला दिसून येतील. आणि म्हणून ह्या गावाला, म्हणजे ह्याला गोस्ट टाऊन असं म्हणतात. आता इथंच आपल्याला राम पादलू, म्हणजे रामाच्या पायाचे ठसे सुद्धा पाहायला मिळतात. थोडं आपण काय करूया, रेल्वे स्टेशन बघूया आधी. बघा एक अखंड वसलेलं गाव म्हणजे त्या तुफानमध्ये, सायक्लोनमध्ये, वादळामध्ये वाहून गेलं. लोकांची घरं, स्वप्न, लोक स्वतःहून वाहून गेले. खूप म्हणजे वाईट वाटतं. आणि त्यावेळेपासून ही जागा भारत सरकारनं राहण्या अयोग्य घोषित केली. त्यामुळे इकडं लोक वगैरे कोण आता राहत नाहीत. ह्या ज्या सगळ्या वस्त्या तुम्हाला दिसत आहेत, तर ह्या व्यवसायाच्या निमित्त इथं सेटल झालेल्या आहेत. काय गोड आहे काय पाणी? मिठा बोल रे, मिठा निकलता क्या निकलता? बघा कसं निकलतं. खारट नाही, कसं आहे, खरोखर खारट नाही पाणी मित्रांनो, अजिबात नाही. विहिरीचं पाणी आपलं असतं तसं पाणी आहे, बरोबर आहे ना? अगदी विहिरीच्या पाण्यासारखं आहे. बघा इथं म्हणजे पाणी येत आहे, पलीकडे इकडे तिकडे दोन्हीकडे समुद्र आहे. बघा की कसं म्हणजे निसर्गाची किमया. क्रिएटेड वाटतात प्लेसेस. आम्ही ज्या वेळेला 2017ला आलेलो त्यावेळेला नव्हतं ना प्रथम असं. तर 2 पिंडी, एक देवीचं मंदिर आहे. महत्त्वाचं काय की रेल्वे स्टेशन आहे तिथं जुनं, आणि तिथं जी विहीर आपण बघितली तर पाणी गोड होतं. दोन्हीकडं समुद्र आणि त्यात गोड पाणी. एवढं असं म्हणजे खूप आश्चर्यकारक वाटलं. चला आता कुठं नेतोय बघूया आपण. चला मित्रांनो, विभीषण मंदिरच्या तिथं आपण आलो आहे. धनुष्यकोडी म्हणजे सगळ्यात शेवटचं स्थान, नंतर जुनं धनुष्यकोडी शहर गाव, आणि त्यानंतर येताना लागतं ते हे विभीषण मंदिर. श्रीराम ज्या वेळेला आलेले म्हणजे रावणाशी युद्ध करायला, त्यावेळेला विभीषण श्रीरामांना येथेच शरण आलेलं असं म्हणतात. आणि इथं शरण आल्यामुळं रामांनी काय केलं, रावणाशी युद्ध करण्याआधी विभीषणाला श्रीलंकेचा राजा घोषित केलं. ते हे ठिकाण विभीषणाची खूप कमी मंदिरं भारतात आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचं आहे. चला जाऊया, दर्शन घेऊया. चला मित्रांनो, इथं आलेलो, खरं गर्दी बघा, प्रचंड गर्दी आहे. आणि इथं वेळ घालवण्याचा अर्थ नाही, कारण आपण शेअरिंगमध्ये आलो आहे. थोडंसं प्रथम दाखवतो बघा तुम्हाला गर्दी. बरी गर्दी इथंच संपत नाही, आतमध्ये सुद्धा पडदानी लाईन आहे बघा मित्रांनो. प्रथम खिडकीतून दाखवतो बघा तुम्हाला. चला, त्यामुळं आत काय आपण आता जात बसायचं नाही. परिसर खूप मस्त आहे, चारही बाजूनं बंगालच्या उपसागरानं वेढलेला आहे. आणि तो मेन रोड जो आहे तिथून धनुष्यकोडीचा, तिथून आत रोड आला या मंदिराला यायला. याच्या बाबतीत अजून एक विशेष काय सांगितलं जातं मित्रांनो, की 1964ला जे वादळ आलेलं, तर धनुष्यकोडी सगळं शहर वाहून गेलं, तर हे मंदिर त्यावेळेला टिकून राहिलं. तर याच्यावर भगवंताचा आशीर्वाद आहे, म्हणून हे टिकलं असं लोक म्हणतात. नक्की या परिसराला व्हिजिट द्या. तुमचा शेअरिंगमध्ये जर तुम्ही तुमच्या गाडीनं आला असाल तर आत वेटिंग करू शकताय. शेअरिंगमध्ये जर आला असाल तर तुमचा जो ॲटोवाला असेल किंवा गाडीवाला असेल तो म्हणेल की आत खूप मोठी लाईन आहे, जायला नको. त्याला म्हणायचं आत घे,
फक्त मंदिराला पाय लावून तर येतो. आणि कायमची माझी पद्धत हो का, असं जरी केलं तरी देवाच्या पायापर्यंत आपला नमस्कार पोचतोय. श्रद्धा महत्त्वाची आहे. चला पुढल्या स्पेसला डेस्टिनेशनला जावे. चला आपण आता आलेलो आहे आपले लाडके देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या घरी, जिथं त्यांचा जन्म झालेला. खूप इन्स्पायरिंग आहे. आता हे घर त्यांनी ॲक्च्युली म्युझियम करण्यासाठी दान केलेलं आहे आणि इथं त्यांच्या वस्तू वगैरे सगळ्या आपल्याला पाहायला मिळतील. खरोखरच इन्स्पिरेशनल गोष्ट आहे आपल्यासाठी की असा एका छोट्या घरात जन्मलेला हिरा आपल्या देशासाठी एवढं काही करून गेला. त्यामुळं नक्कीच चला बघूया आत काय काय आहे, बघूया थोडंसं. त्यांना मिळालेले पुरस्कार वगैरे या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतील असं ऑनलाईन मी वाचलेलं. बघूया चला आता शॉर्ट बघा तुम्ही. चला मित्रांनो, रामकुंडच्या तिथं आपण आलोय. रामकुंड पाठीमागं दिसतोय बघा तुम्हाला. इथं जर पुढं आपण आलो तर हा आहे रामकुंड. असं म्हणतात की ज्या वेळेला श्रीरामानं रावणाचा वध केलेला त्यानंतर या इथं येऊन त्यांनी स्नान केलेलं. त्यामुळं ह्या कुंडाला खूप महत्त्व आहे. आणि अगदी याच्या समोर इकडल्या बाजूला श्रीराम मंदिर आहे, जिथं श्रीराम, लक्ष्मण, सीतामातेचे खूप छान मूर्ती आहेत. तर हे सुद्धा ठिकाण जे त्यांच्याकडे लिस्ट असते त्याच्यामध्ये आत असतं. आता हे 2 मोजतात ते, म्हणजे रामकुंड एक, श्रीराम मंदिर एक, आणि इथंच पाठीमागं राधाकृष्ण मंदिर आहे. तर तेही मोजतात, जे दुपारी बंद असतं. म्हणजे 3 ठिकाणं, 12मधली 3 ठिकाणं एका ठिकाणी कवर होतात तुमची. आता आम्ही दर्शन घेतो रामकुंडाचं तर घेतलं आहे. श्रीराम मंदिरमध्ये जातो, रामाचं दर्शन घेतो आणि पुढल्या ठिकाणाला जातो. त्यानं पुढल्या ठिकाणी आणलंय. इथं तुलसी बाबाचं मठ आहे, जिथं पोहणारे दगड आपण म्हणतो ना, तेरणेवाले पत्थर, तर ते आत आपल्याला बघायला मिळणार आहेत. आत कॅमेऱ्याची परमिशन नाही आहे, फोनची परमिशन नाही आहे असं लिहिलं आहे. तर बघूया, शॉट घेता आला तर दाखवतो. तिथं पुढंच एक लक्ष्मण तीर्थ आहे असं तो म्हणतोय. माझ्या माहितीनं चुकीचं सांगतोय. तर बघूया चला, आता तो उडकायला बघायला लागलाय. आत जाऊन बघूया चला. बघितले असतील तिथून आपण ते फ्लोटिंग स्टोन वगैरे मारुती पंचमुखी बघून बाहेर आलो. तिथं नटराज मंदिर होतं ते बघितलं. आणि त्याच्याच अगदी पुढं लक्ष्मण तीर्थ, लक्ष्मण झुला असे 3 स्पॉट बघा इथे लिहिलेत. लक्ष्मण तीर्थम एकच दाखवलं, आता तो मोजताना इथं 3 स्पॉट सांगतोय. तर ठीक आहे, असंच गंडवागंडवी असणार मित्रांनो. कारण आम्ही काय घेतलेलं आहे खायला, कुल्फ्या घेतलेल्या आहेत तिथं बाहेर उभारलेला. आता हे शेवटचे स्पॉट आहेत असं तू म्हणतोय. काही स्पॉट राहिलेत, मी तुम्हाला सांगतो कोणते कोणते राहिले. मित्रांनो, लक्ष्मण मंदिर आपलं आणि लक्ष्मण कुंड पाहून झालंय. लक्ष्मण तीर्थ दाखवलं नाही मित्रांनो, जिथं श्री प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण प्रभूंना तहान लागलेली म्हणून समुद्रामध्ये बाण मारून एक विहीर हे केलेली आणि त्यात गोड पाणी लागलेलं. तर ते खूप लांब आहेत असं म्हणतात आणि तिथं आपल्याला ते नेणार नाहीत. अजून एक 2 ठिकाणं प्रथम मला वाटते, बरोबर का? एक 2 ठिकाणं कोणती तर आहेत ती आता तो गंडवतोय. खरंच सगळेच गंडत आहेत मित्रांनो. त्यामुळं हा एक कम्युनिटी स्कॅम झाला इथं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बाकी काही मंदिरं किंवा काही ठिकाणं जसं हे जेन्युइन आहे, याचा पुराणात उल्लेख आहे. श्री लक्ष्मण प्रभूंनी म्हणजे रावणाशी युद्ध करण्यापूर्वी
इथं स्नान केलेलं कसं केलेलं तर एक पिंड स्थापन केलेली श्री शंकराची आणि श्री शंकराची पूजा अर्चा करून परत ते इथनं स्नान करून युद्धाला गेलेले. त्यामुळे ह्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. खरं काही जसं आपण नटराज मंदिर बघितलं, राधाकृष्ण मंदिर ते जे सांगतात, तर हे सगळे जे मंदिर आहेत हे काय झालं की तयार केलेले स्पॉट आहेत असं मला वाटतं. आता तो म्हणलाय आपला रिक्षावाला की सगळे स्पॉट झालेत. किती दाखवले आपल्याला? प्रथम तिकडं 3 हां मध्ये त्याच्या हिशोबानं एक आपल्याला अब्दुल कलामांचं घर दाखवलं, ते एक, परत 3 ठीक आहे. आता त्याच्या हिशोबानं 10 एक स्पॉट आपल्याला दाखवले, बरोबर ना? बरोबर. खूप साऱ्या ठिकाणी ते मोजतात स्पॉट, खरं तिथे गेल्यावर सांगतात की गर्दी खूप आहे, तिथं जाऊ नका, तिथं खूप हे आहे, जाता येत नाही, सिक्युरिटी आहे, असे करून 3-4 स्पॉटला फसवतात. तसं ते आपण फसलेलो आहे. पंबन ब्रिज आपला राहिला, जो तुम्ही आधीच्या प्रवासाच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. अब्दुल कलामांचं मोठं एक म्युझियम आहे ते राहिलं. आणि जो काही तो बाण मारून समुद्रात मी म्हणलेलं की गोड पाणी काढलेलं श्रीरामांनी, तर तो एक स्पॉट राहिला. चला आता मंदिराकडे जाऊया आपण, गर्दी वाढत आहे बघा. चला मित्रांनो, आता थोडंसं म्हणजे किती प्रामाणिक आहेत आपल्याला त्यांनी सांगितलं की हे 3 ठिकाणं तुमची राहिलेत, पंबन ब्रिज, बाणगंगा जे मी तुम्हाला म्हणलेलं की बाण मारून जिथं गोड पाणी काढलेलं समुद्रात, आणि एपीजे अब्दुल कलाम. आता हे 12 ठिकाणं आपली झालेली आहेत, म्हणजे ही 10 ठिकाणं आणि धनुष्यकोडी वगैरे हिशोबानं हे सगळं झालेलं आहे आपलं. आता हे 3 ठिकाणं जर एक्स्ट्रा करायची असतील तर त्याला जास्त पैसे लागतात. जर तुम्ही विदाऊट सीझन आला तर 3000च्या आसपास लागतात रामेश्वरपासनं धनुष्यकोडी आणि ही सगळी ठिकाणं करायला, कारण इथनं परत 20 किलोमीटर आहे ते पंबन ब्रिज वगैरे आणि ही ठिकाणं. तर हे दादा आपल्याबरोबर कालिदास दादा आहेत, तर त्यांचा नंबर ते सांगतात. तुम्ही जर इथं येणार असाल तर त्यांना कॉल करा. ही मोठी गाडी आहे, जो रेट आम्हाला टमटमवाल्यांनी किंवा त्या मोठ्या रिक्षावाल्यांनी सांगितला तोच रेटमध्ये आपल्याला त्यांनी फिरवलेला आहे आणि जास्त लांबड नाही. प्रत्येक ठिकाणी ॲज अ गाईड ते माहितीसुद्धा देतात. कालिदास भैया, आपका नंबर बोलो. 9159231483. अभी एक बार आप रिपीट करो, मैं रिपीट करता हूँ. अभी राम सेतु, धनुषकोडी, विभीषण मंदिर, कलाम भाई का घर, इधर आसपास में 10 मंदिर, रामकुंड राम मंदिर, राधा कृष्णा मंदिर एक जगह, पंचमुखी हनुमान, तरने वाला बद्दर, जय हनुमान एक जगह, बाहर में नटराजर मंदिर है, बाहर में लक्ष्मण कुंड है. इधर साइड जाना हो तो मदुरई रूट में पंबन ब्रिज, बाणगंगा, अब्दुल कलाम का मेमोरियल है. सब जगह देखे आए तो 3000 है नॉर्मल टाइम का, भीड़ का टाइम आए तो 4500 है. 4.5. तर हे बघा, आपल्या गाडी में कितने लोग आ सकते हैं? आगे 10 आदमी चलेगा. 10 आदमी म्हणजे प्रत्येक माणसाला 400 रुपयाच्या आसपास अभी भीड़ मोटा के वाला टाइम. जाए हाँ. तो 10 आदमी है, हां, छोटा वाला है तो 12 आदमी चलेगा. जा सकतं. म्हणजे ते तुम्ही थोडंसं मॅनेज करून ॲडजस्ट करून जसं आम्ही केलं शेअरिंगमध्ये जाऊ शकताय. आणि दादांना कॉल करा. एक बार फिर से नंबर, आप 2 नंबर बोले, मैं रिपीट करता हूँ. 96 96 55 55 52 52 56 56 08. 08 या नंबरला कॉल करा. यायच्या वेळेला 2 नंबर. कालिदास दादा म्हणून नाव आहे त्यांचं, कालिदास म्हणून बोला. द फैमिली टूर करके अगर कोई बोलेगा तो उसको अच्छे से घुमा के लाओ. ठीक आहे मित्रांनो, चला आता राहिलेली 3 महत्त्वाची ठिकाणे मित्रांनो. कुठलं? पंबन ब्रिज, एपीजे अब्दुल कलामांचं मेमोरियल आणि बाणगंगेचं तर माहीत नाही. खरं आपल्या कालिदास दादांनी काय सांगितलं, मंदिरापासून 1 नंबरची बस पकडायची जी तुम्हाला बस स्टँडला सोडते कुठल्या, रामेश्वरमच्या, आणि तिथून मदुराईला जाणाऱ्या कुठल्याही बसमध्ये तुम्ही बसला आणि पंबन ब्रिज जर स्टॉप सांगितला तर तिथं ती सोडते. आता आमचा प्लॅन असा आहे की कालिदास दादांना विचारायचं आम्हाला जाताना बस स्टँडवर सोडा, जेणेकरून आपण ती रूट कव्हर करू शकतो. दादांना विचारूया बस स्टँडवर सोडणार का. चला बघा, आपल्याला त्यांनी बस स्टँडवर सोडलं आणि इथं थांबले इथं बस एक लागलेली दिसली, ज्यात आपण बसणार आहे, जे आपल्याला सोडणार पंबन ब्रिज पर्यंत. ती नाही, मागची 1 नंबर बघा, ती 1 नंबरची माग तुम्हाला दाखवतो. नाही ती 1 नंबर आहे. अरे कुठली? ते आहे बघा. चला जाऊया बसूया. चला मित्रांनो, कालिदास दादाला सांगून आपण फेवर घेतला की आम्हाला बस स्टँडला सोडा. त्यानं बस स्टँडला सोडलं. त्या शेवटच्या लक्ष्मण कुंडापासून अराउंड किती, प्रथम 5 मिनिटाच्या अंतरावर होतं बाय त्याच्या गाडीनं. इथं सोडलंय. आल्याला त्यानंच आम्हाला सांगितलं की ह्या गाडीत बसा. त्यानं गाडी दाखवली की मदुराईच्या दिशेने निघाले. आता त्या गाडीत आपण बसलोय. पंबन ब्रिजला आपल्याला उतरायचं आहे.
तिथं 2-3 स्पॉट जे आहेत ते कव्हर करायचे आहेत. म्हणजे बघा आपण आज कॉम्बो किंवा हायब्रिड मॉडेल केलं की शेअरिंग ऑटोनं सुद्धा फिरलो आणि आता पब्लिक ट्रान्सपोर्टनं सुद्धा फिरायला लागलो आहे. चला बघूया तिथं उतरूया. तिकीट किती आहे ते सांगतो तुम्हाला इन बिटवीन. चला मित्रांनो बघा 1 नंबरची बस आहे ज्याच्यामध्ये आपण बसलो आहे. मदुराई साईडला निघाले. फक्त 10 रुपये तिकीट आहे पर पर्सन. म्हणजे आपण चौघांची काढले. इथं हाफ तिकीट वगैरे घेत नाहीत. तुम्हाला सांगितलेलं मदुराईच्या टूरमध्ये. तर चौघांचं 10-10 रुपयानं 40 रुपयाचं तिकीट. 1 नंबरची बस पुणेकडून बस स्टँडवरून सुटणारी 1 नंबरच्या बसमध्ये तुम्हाला बसायचं आहे, जी तुम्हाला पंबन ब्रिजला सोडू शकते. लक्षात ठेवा. येताना वाटेत आपल्याला काय लागणार आहे, अब्दुल कलामचं म्युझियम, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं म्युझियम लागणार आहे. तेही कवर करायचं. आता पंबन ब्रिज कवर करूया. चला मित्रांनो, पंबन ब्रिजच्या तिथं आपण पोहोचलेलो आहे. अगदी अलीकडेच स्टॉप होता बसचा. तिथं उतरलो आणि आता ब्रिजकडे चालत निघालो. खरं नजारा बघा पुढचा, काय खतरनाक नजारा आहे. आता हे दगडाचं काय तर बांधायला लागलेत. सोडा काय बांधायला लागलेत माहीत नाही. विचारण्यासारखी सुद्धा इथं परिस्थिती नाही. लँग्वेज बॅरियर आहे. खरं खतरनाक व्ह्यू आहे. रेल्वे पाहायला मिळेल न मिळेल माहीत नाही. आता यावेळेत रेल्वे असते नसते माहीत नाही. वारं तर नॉर्मल वाटते प्रथम, होय ना. आम्ही त्या कालिदास अण्णाला विचारलं की काल रेल्वे आमची परवा दिवशी का आली नाही काल, तर तो म्हटला वारं जास्त होतं, त्यानुसार ते निर्णय घेत असतात. युजली येतात आणि युजली येतसुद्धा नाहीत. खूप वेळेला असं होत असतं, वाऱ्यावर ठरत असतं. हवामान विभाग त्यांना सांगत असतो. तर इथनं कसा विहंगम समुद्र, ज्याला आपण मराठीमध्ये अमर्याद म्हणतो, असा अमर्याद समुद्र बघा निराशार दिसतोय. बंगालचा उपसागरच म्हणायचा, कारण उजव्या बाजूला आहे ना आत्ता. उजव्या बाजूचा बंगालचा उपसागर, डाव्या बाजूचा हिंद महासागर. पाणी एकदम निराशार आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. मध्ये जे पांढरट दिसतं तर तिथं उथळ आहे, त्या वाळूमुळं ते पांढरट दिसतंय. तर आपण पुढं जाऊया आणि तुम्हाला हिस्ट्री सांगतो थोडीशी दोन्ही ब्रिजची. या रोडच्या ब्रिजची सुद्धा सांगणार आहे आणि जी काय रेल्वेचा ब्रिज आहे त्याची सुद्धा सांगणार आहे. खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. चालत निघालोय. खरं अलीकडे थांबलो कारण एक खूप चांगलं आणि खरं एक भावनिक दृश्य दिसलं. थोडंसं पुढे आम्ही तुम्हाला दाखवतो. बघा पंबन ब्रिज जो ओळखला जातो तो रेल्वेच्या मार्गासाठी ओळखला जातो आणि त्याची तशी हिस्ट्रीसुद्धा आहे. रामेश्वर आणि भारतासाठी दोघांसाठी, म्हणजे रामेश्वराचं जे बेट आहे आणि भारतीय जो उपमहाद्वीप आहे आपला, तर त्या दोघांसाठी याचं महत्त्व आहे खूप, जे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्या आधी बघा की इकडे जो दिसतोय तो जुना ब्रिज आहे आणि पलीकडे जो दिसतोय तो नवीन ब्रिज आहे, ज्याच्यावर मोठं आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय. तर हा जुना ब्रिजची लाईन आली बघा आणि तिथं उद्घाटनाचं नवीन ब्रिजचं जे काय हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, शिलान्यास आहे, तो तिथं केलेला दिसतोय. की ज्या ब्रिजनं आपल्याला अराऊंड 100 वर्षापेक्षा जास्त साथ दिली, तर तो मार्ग तिथं आपण बंद केला आणि नवीन मार्ग सुरू झाला आहे. तर म्हणजे बघून मला खरोखर म्हणजे चांगलंसुद्धा वाटलं आणि थोडंसं भावनिकसुद्धा वाटलं, म्हणून तुमच्याशी शेअर केला. चला जाऊया आता पुढं. आपल्याला जायचं आहे त्या ब्रिज जिथनं ओपन होतो आहे ते जे स्ट्रक्चर आहे त्याच्या अलीकडेपर्यंत आपण जाऊया आणि तिथनं आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे महत्त्वाची. चला मित्रांनो, ब्रिजच्या मधोमध तर गेलेलो नाही. खरं जिथून आपल्याला पाठीमागचा जो रेल्वेचा ब्रिजवरचा जो व्हर्टिकल लिफ्ट नवीन आहे किंवा जो कात्रीसारखा लिफ्ट आहे जो जुन्या ब्रिजवर आहे, जो चांगल्या प्रकारे दिसेल अशा ठिकाणी उभारून बोलायला लागलो आहे. काही इथं अलीकडे थांबलो आहे कारण मित्रांनो हा ब्रिज हालतोय, वाऱ्यानं हालतोय, जाणवतोय व्हायब्रेशन. तुम्ही कधी इथं याल, इथं या पुलावर उभे राहाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल, कारण ह्या पुलाची उंची खूप जास्त आहे. खालच्या पुलाची उंची कमी आहे जो रेल्वेचा आहे तो. खरं बघा म्हणजे हा जो अलीकडे दिसतोय जो जुना पंबन ब्रिज ज्याला म्हणतात, जो आता ऑपरेटिंग नाही आहे, बंद केलेला आहे. हा पूल कधी बांधलेला मित्रांनो, 1914 साली. आणि तोपर्यंत हे जे काही रामेश्वर बेट होतं आणि भारतीय उपमहाखंड जो होता इकडला प्रदेश आहे, तर याच्यामध्ये कनेक्शन फक्त बोटीनेच व्हायचं मित्रांनो. खूप जणांना वाटतं की हा ब्रिज आधीपासून असेल जो रोडचा ब्रिज आहे आणि तो ब्रिज नंतर बांधला असेल. नाही, 1914ला तो ब्रिज पहिल्यांदा रेल्वेचा बांधण्यात आलेला आणि म्हणूनच धनुषकोडीपर्यंत ती रेल्वे जायची मित्रांनो. त्यानंतर हा पलीकडचा जो ब्रिज दिसतोय नवीन ब्रिज,
तर याचं ओपनिंग 2025ला झालं आहे. याचं एक्झॅक्ट बांधकाम कधी सुरू झालं वगैरे इतकं काही याचं हे नाही. तो जो ब्रिज आहे नवीन, तर त्याला 99 पिलर आहेत. तुम्ही ज्यावेळेला तिकडून येतात त्यावेळेला तुम्हाला तो पिलरवरचे नंबरसुद्धा दिसतात. त्या पिलरचं बांधकाम करताना 2 ट्रॅक करता यावेत अशा प्रकारे ऑलरेडी त्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. त्याच्या अलीकडं एक नवीन तुम्हाला ट्रॅक टाकता येईल अशा प्रकारे व्यवस्था केलेली दिसून येते. हा जो जुना ब्रिज आहे, हा जुना ब्रिज खूप छोटा होता. ज्यावेळेला रेल्वे याच्यावरून जायची तर रेल्वेतनं बघताना आपल्याला ॲक्च्युली खालचा ब्रिज दिसतच नव्हता. रेल्वे काही समुद्रातनंच निघाले का काय असा भास व्हायचा. तर त्याचं थोडंसं खालचं स्ट्रक्चर वाईड आहे मित्रांनो. दुसरं म्हणजे या ब्रिजवरून फक्त तुमचं डिझेल लोकोमोटिव्ह जायच्या, तिकडे नाही आहे. तिकडे इलेक्ट्रिकसुद्धा म्हणजे तुमच्या गाड्या जातात. तसे पोल वगैरे तुम्हाला इलेक्ट्रिक दिसत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक इंजनच्या गाड्यासुद्धा इकडे पास होतात आणि मोस्टली त्याच वापरल्या जातात. दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर जुना जो ब्रिज आहे त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की जहाजं जाण्यासाठी कात्रीसारखी व्यवस्था होती. म्हणजे हा जो ब्रिज असा आहे तर तो असा ओपन व्हायचा कात्रीसारखा आणि कात्रीसारखा क्लोज व्हायचा. अशी व्यवस्था असलेला भारतातला हा पहिलाच पूल होता. आता जो नवीन पूल दिसतोय तर त्याच्यावर व्हर्टिकल लिफ्ट सिस्टीम आहे. मधला जो पार्ट आहे तो संपूर्ण वर उचलला जातो ज्यावेळेला जहाज पास करायचं असतं त्यावेळेला, आणि परत संपूर्ण खाली गेला जातो. दोन्हीकडच्या भागाला तुम्हाला वेट दिसत असतील आणि ते नियंत्रण करण्यासाठी इथं पाबन पूल नियंत्रण टॉवर इथं आहे. तिथून ते ऑपरेटिंग होतं. ज्या वेळेला म्हणजे जहाजं येत असतील त्यावेळेला हे होत असेल. तसा एखादा व्हिडिओ वगैरे यूट्यूबवर असेल तर तो पहा नक्की तुम्ही, मी टाकणार नाही. तर इतकं ऐतिहासिक महत्त्व आहे या पुलाला, कारण हा पूल हा 1914 पासून ऑपरेटिंग आहे. आणि ज्या पुलावर आपण उभारलो आहे मित्रांनो, हा पूल कधी बांधला आहे माहीत आहे का? 1988ला. म्हणजे तोपर्यंत पांबन ब्रिज रेल्वेचा हाच ह्या रामेश्वरला कनेक्ट होण्याचा एकमेव पर्याय होता. बाय बोट बाय जहाजाने जाय जो काही माल येत असेल मित्रांनो, खरं रेल्वे हे मुख्य साधन होतं रामेश्वरला येण्याचं, रामेश्वरला व्हिजिट करण्याचं, रामेश्वर ला वस्तू पोहोचवण्याचं. हा 1988ला बांधला. याला सुद्धा अण्णाई इंदिरा ब्रिज म्हणतात. तोपर्यंत बाय रोडनं येणं पॉसिबल नव्हतं मित्रांनो. हा ब्रिज बांधल्यापासून पर्यटन म्हणा किंवा सुखसुविधा म्हणा खूप चांगल्या प्रकारे रामेश्वर आयलंडवर पुरवता आल्या. त्यामुळे या दोन्ही ब्रिजचं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला बऱ्यापैकी ह्या ब्रिजचंच कौतुक आहे ना कुठल्या रेल्वेच्या, खरं त्याच्यापेक्षा महत्त्वाचा ब्रिज कुठला आहे मित्रांनो? हा आहे ज्याच्यावर आपण उभारलो आहे, ज्याच्यावरनं आत्ता सगळ्या गाड्या पास होत आहेत. रेल्वे नसताना ज्या तुम्हाला काय करतात की त्या भारतीय उपखंडातून या रामेश्वरच्या बेटावर आणतात. वारं प्रचंड आहे मित्रांनो, कपडे धरावी लागत आहेत, केस धरावी लागत आहेत, केस विस्कटत आहेत. सगळं बोलताना सुद्धा भीती वाटते की काय माईक वगैरे उडून जातो का. त्यामुळं काळजी घ्यायची आहे आणि येऊन नक्की तुम्हाला पांबन ब्रिजला या निसर्गाच्या आणि मानवी, निसर्ग आणि मानवी दोघांच्या या अद्भुत नजाऱ्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. मित्रांनो ही बघा काय झालं इन्सिडन्स. रेल्वे आलेली आहे. माझ्या आवाजात वार जाणवत असेल कारण माईक डिस्कनेक्ट केलंय, सगळे डिस्कनेक्ट केलंय. पण हे चेक करा, वाव रेल्वे. रेल्वे वाव, काय नजारा आलाय बघा. शॉट चेक करा तुम्ही. इंडियन रेल्वेज ए जनरेटेड शॉट वाटेल तुम्हाला, पण हा रिअल आहे. काय मस्त व्ह्यू आहे बघा.
आता इथं सुद्धा फसवलं, कारण एवढ्यासाठी माझ्यामध्ये 3-4 किलोमीटर होय, आहे. होय. हा तर 100 रुपये आपल्या एवढ्यासाठी त्यांनी घेतले. तर ठीक आहे, ते दाखवायचं आहे, बघायचं म्हणून आपण कव्हर केलं. आता तिथे जाऊया आणि बघूया, बघायला मिळतं का नाही हे सुद्धा actually हेच आहे. बाय बस गेलो असतो आपल्याला, खरं बस असतो आपल्याला थांबायला लागला असता. तर ठीक आहे, चला जाऊया तिथं आणि अब्दुल कलामांचं मेमोरियल बघायला मिळतं का बघूया. पोचलोय बघा बरोबर किती माहिती आहे का 4:47 झाल्यात. 5ला तर बंद होत आहे. आता माणसं जाताना दिसत आहेत. जाऊया बघूया. पळत आम्ही निघालोय बघा. केवढं मोठं असं मेमोरियल आहे. चला चला मम्मी चल बघा तिकीट मिळून आज सोडतात का दाखवत तुम्हाला. चला मित्रांनो इथं आलोय आणि इथं मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आणि ठेवण्याची व्यवस्था सुद्धा नाही. त्यामुळे मी काय केलं की पट्ट दिशेने त्यांना जावा, कारण 10 मिनटं राहिलेत. त्यांना म्हटलं तुम्ही मोबाईल वगैरे सगळे इथं ठेवा, बॅगा वगैरे माझ्यापाशी. तर माझ्यापाशी सगळं ठेवून घेतलंय आणि त्यांना आत पाहायला पाठवले. मी ऑलरेडी बघितलेलं आहे, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ते आता आत गेलेत आणि आपण इथं बाहेर थांबलेलो आहे. ते बघून येऊन देत, मग ते सांगतील तुम्हाला की आत काय काय पाहायला मिळालं. चला व्हिजिट करून झालेलं आहे मित्रांनो. पहिल्यांदा मी बाहेर थांबलो, फोन वगैरे चालत नाहीत. प्रथम आत गेला आणि प्रथम पळत बाहेर आला, मग मी आत गेलो. खरं व्हिजिट झालेलं आहे. ज्ञानाला विचारलं, ज्ञाना कसं वाटलं? भारी वाटलं. आणि काय तिथं पुतळे होते का? हो छान होते ना? हो. ज्ञानाला भुका लागल्या, त्यामुळे ज्ञाना भारी हो आणि नाही मध्ये बोलायला आल्या. कसं वाटलं? खूप छान आहे, खूप मस्त आहे, बघायसारखं आहे. त्यामुळे नक्की तुम्ही आला तर इथं विजिट नक्की करा. खूप भारी आहे म्हणजे खरोखर. संजनाला वाटतं इथं हात लावलं की तिथं आवाज जाणार आहे, होय की नाही? जे ह्याच्यात त्याच्यात न्यूज रिपोर्टर मध्ये त्यामुळे असं हात लावायला लागले मी. चला आता बस बघायची आहे. बस स्टॉप कुठे आहे बघून आपल्याला बस स्टँडवर जायचं आहे. तिथनं आपल्याला परत मंदिरापाशी जायचं आहे. बघूया चला. नुसती पळापळी चालल्या बघा. तिथनं म्युझियम बघून बाहेर आलो किंवा मेमोरियल बघून बाहेर आलो आणि बाहेर आलेले बस दिसली आणि बस स्टॉप थोडा पुढे होता. मग पळत आलो, बस थांबलेली इथं पुढे जाऊन आणि त्या बसमध्ये बसलोय बघा. ते बघा इथं बसलोय आणि मागं दोघं बसलोय बघा. आणि ते कुठलं तर वारकडू काय ना, काय तर ते स्टॉप आहे, ते मंदिराच्या सगळ्यात जवळचं स्टॉप आहे. कारण मंदिरापाशी रस्ता बारका आहे, त्यामुळं बस आजपर्यंत जात नाही. तर अलीकडे उतरायचं आणि तिथं परत चालत जायला असतं. मग जाऊया बघा आता इथं बस ओके. आणि हा तिकीट 8 रुपये. 8 रुपये तिकीट मित्रांनो आम्हाला पडलं. कुठनं मेमोरियल पासून मंदिराच्या अलीकडच्या स्टॉप पर्यंत. जाऊया चला बघूया आता तिथं. आणि काय खायला बघा, काय खायलास? अननस. चला चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही रामेश्वरमध्ये आपल्याला कुठली कुठली पर्यटन स्थळं पाहायची आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवलं. थोडंसं आम्ही एक्सप्लोर केलेलं याच्यातलं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल. फायनल वर्डिट काय मित्रांनो, की तुम्ही तिघं चौघं जर असाल तर त्यांच्या हिशोबानं फिरणं थोडंसं तुम्हाला काय ठरेल की खर्चाखंड अवघड पडेल. कारण 2000च्या खाली ते येत नाही. ते कम्युनिटी केले का त्यांनी केले आणि ऑटोवाले असतील किंवा मग ते आम्ही जशी टमटम पांढरी केलेली ते असतील तर 2000 किंवा 1800 जास्तीत जास्त तुम्ही कमी करू शकता. काय करायचं आहे, जर कमी असाल तर तुमच्यासारख्या फॅमिलीज हुडका आणि शेअरिंगमध्ये जावा. आम्ही 7 जण गेलो, खरं खूप साऱ्या ऑटोमध्ये 10 जण 11 जण बसवलेले. तुम्हाला जर कम्फर्ट वाटत असेल तर तुम्ही तसंही जावा. आणि मी काय म्हणतोय की कम्फर्ट घ्यायला इथं आलाय का, फिरायला आलाय ना, थोडंसं किती एक 10-15-20 मिनटासाठी जरासं दाटीवाटीने बसावं लागेल. खरं कमी खर्चात तुमचं कवर होईल. आम्ही त्या फॅमिलीबरोबर केल्यामुळे आमचा खर्च किती आला मित्रांनो, 900 रुपये आम्ही त्यांना दिले. 2000 रुपये ठरलेले, ज्ञानाचे 100 रुपये मी एक्स्ट्रा दिले. आमचे किती 800 आणि ज्ञानाचे 100 असे 900 रुपये दिले. तर खरं त्यामध्ये पंबन ब्रिज असेल, अब्दुल कलामांचं मेमोरियल असेल किंवा जी बाणगंगा असेल ती नाही घेत. ते करायचं म्हणलं तर ते काय म्हणतायत टोटल 3 ते 4 हजार रुपये खर्च येईल एका गाडीला. खरं तसं करायचं नाही मित्रांनो. आम्ही जसं केलं लोकल ट्रान्सपोर्टनं इथं यायचं, मंदिरापासून परत बस स्टँडला जायचं, तिथनं मदुराईला जाणारी जी काय असेल ते बस पकडायची, पंबन ब्रिजला उतरायचं आणि परत येताना तुम्ही कुठं उतरायचं आहे, मेमोरियल जे अब्दुल कलामांचं आहे तिथं उतरायचं आणि तिथनं परत बाय बस 8-8 रुपयेमध्ये इथं मंदिरापाशी आणून सोडते. म्हणजे तो खर्च किती होतो मॅक्झिमम पर पर्सन जर काढायला गेला 30 ते 40 रुपयात तुमचं ते सगळं होतं आहे. ह्यांच्या हिशोबानं 1500 रुपये एक्स्ट्रा लागतात. तर ते घालवू नका. फसवतात कुठं की 12 ठिकाणं दाखवतात, त्यातली म्हणजे खूप सारी ठिकाणं आहेत. 3 ठिकाणे एका ठिकाणी आहेत, 4 ठिकाणे एका ठिकाणी आहेत. त्यामुळे फिरल्यागत वाटत नाही. तर ते आधीच क्लिअर करून घ्या. आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आजचा आपला हा रामेश्वरचा पर्यटन स्थळाचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सायनारा, जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.